श्री काशीखंड अध्याय 57. श्री गणेशाय नमः. स्वामी म्हणे गा कुंभोद्भवा दीर्घचिंता उद्भवली महादेवा. म्हणे काशीपुरीसी कोण पाठवावा जो कार्य करील. तव शिव दक्षिणांगी महाद्भूत दिग्गज मुंड होता चतुर्दंत. तो सर्वगणाधीश उमासूत उभा ठाकला शिवापुढे. प्रणाम केला कर संपुटे भाडी वंदोनियाम पादांगुष्टे. विश्वनाथा वंदिले ललाटे गजेंद्रे तेने. मग अधरपुटे अमृतवाणी उच्चारिता झाला रसनागुनी. तेने प्रार्थिला शूलपाणी गणाधीशे ते काळी. म्हणे मज सारिखा तुमचा भृत्य आणि तुम्ही का होता चिंताक्रांत. मी विघ्न करीन निमिषांत दिवोदास राजयासी. मग शिव म्हणे गा गणवीरा मी जे पाठवितो काशीपुरा. त्यांची या धर्मवार्तेचा वारा तोही न देखो आम्ही. आणि का स्थळी पाठवितो गण ते येता तीन लागता क्षण. परी काशी मार्गी करीती गमन त्याची नायकेची वार्ता मी. तेथे आहे स्वर्ग तरंगिणी ऐसी ते काशी विश्वमोहिनी. जैसे जळ जंतू आपुले स्थानी न प्रवर्तती पै. तरी परियेसी गा गजानना तुम्ही क्रमावे आनंदवना. विघ्न करावे त्या नृपनंदना अहर्निशी. आमुचा ऐसा मनोदय तुम्हासी काशीमध्ये होईल जय. आता राजाचा काळ समय जवळी आला असे. म्या योगिनी सूर्य पाठविला सर्व गणे विरींची राहिला. हा माझा परम संतोष झाला जे राहिले काशीमध्ये. थोर उत्साह झाला से आम्हा प्रती. आता तुम्ही जावे गा गणपती आणि काशी पाठविता मंदमती. काशी वासास्तव तेथे तुम्ही जाऊन या स्वभावे. ते प्रकृतीचे कारणी ऐसे पहावे. ऐसी आज्ञा केली महादेवे लंबोदरासी. शिव म्हणे गा गजवक्रा आम्हासी निर्विघ्न करावे पुत्रा. दिवोदासा वांसोनी सर्वत्र करावी क्षमा. विघ्नहरा त्रैलोक्या माझारी तरी त्या दिवोदासासी विघ्न करी. ऐसे वदला तो त्रिपुरारी गजेंद्रासी. मग शिवासी करुणी प्रदक्षिणा अभिवंदन केले शिवाचे चरण. मग निघता झाला आनंदवना वरद कुमार तो. शिवाज्ञा वंदोनी मौडी गणश्रेष्ठ निघाला तत्काळी. मूषक वाहन अविमुक्ती स्थळी आला निमिषार्धे. स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी गजेंद्रे देखिली मंदाकिनी. म्हणे तू आमुची पूर्वजननी होसी माऊलिये. तेने अभिवंदिली पूर्वमाता मग अविमुक्ती झाला देखिली. जे वीत टाके पूर्ण करीत सरिता गज बजिली दिव्य कुमुदिनी. ऐसी ते पंचक्रोशी भूमी अर्ध पाताळी अर्धयोमी. जैसा तो महायोगी शुभकर्मी न लिंपे सर्वथा. ते अविमुक्तीची श्रेष्ठ भूमिका दुर्लभ देवा मानवा त्रैलोक्या. तेथे असे मणिकर्णिका शिवभूषणी ते. सहस्र जन्मांची किलबिषे दारुण पराभवती एकाची आचमने करुण. मग प्रवेशला गजानन कैसिया परी. वृद्ध ब्राह्मणाचे रूप जुनाट धरिता झाला गण विकट. करी असे नक्षत्रपट मग भ्रमतसे गृही गृही. तो ब्राह्मण व्यापला काशीपुरी नक्षत्रपट दाखवी घरोघरी. ते सर्वही नर आणि नारी व्यापिली माया. काळ तिथी सांगे नक्षत्र ग्रह राशी. घात चंद्र दाणे उपदेशी. नाना मते सांगे लोकांसी ती वर्णू कैसी आता. लोकांसी प्रतिवचने बोले ते क्षणी. काही प्रश्न करा चिंतोनी मनी. तेची सांगो तक्षणी तरीची सत्य ब्राह्मण मी. मग ते प्रश्न चिंतिती लोकपाळ. तो प्रश्न सांगे तत्काळ. मग वश झाले जन सकळ त्या ब्राह्मणासी. मग आणिक सांगे प्रत्युत्तरे. स्वप्नी दग्धती तुमची घरे मंदिरे. एकासी म्हणे गवाक्षद्वारे गुही रिगतील तस्कर. एकासी म्हणे ऐसे देखावा स्वप्न अपत्यासी भक्षील पंचानन. एकीसी म्हणे जी व्यभिचार पूर्ण कराल स्वप्नी तुम्ही. एकासी म्हणे कराल भक्ती
विधियुक्त पूजाल रे पशुपती. एकासी नाना प्रीती सांगतसे ब्राह्मण, एकांशी सांगे चिंतिल्या खुणा, त्याची साक्ष वाटती त्यांची मना. त्यांसी म्हणे देखाल रे स्वप्ना, अशुभ तुम्ही काही. ऐसे रवी क्रमिता असता चढी, लोक निद्रित होती सायंकाळी. त्यांसी चिन्हे बोलिली ती बोली, दाखवी आपणची ती. दिवसा जे सांगितले स्वप्न, ते रात्रीसी दाखवी आपण. सुषुप्ती अवस्थेत भ्रमती जण, ऐसे मोहिले गणेशे. मग प्रातःकाळ झाला मागुता, स्वप्न खुणा सांगे श्रीमंता. मग ते मानिती सत्यवार्ता, सांगितली ब्राह्मणे. मग महा आश्चर्य करीती लोक, ब्राह्मणाचे थोर करीती कौतुक. मग चिन्हे वार्ता मते अनेक, पुसती ब्राह्मणांसी. एकासी काळ सांगे मृत्यूचे, गर्भ सांगतसे कन्या पुत्राचे. मग प्रसूती झाली तयाचे, सफळ होती मनोरथ. ऐशा ज्या ज्या प्रतीती सांगे दिवसा, त्याची स्वप्नी देखती सदशा. मग दीर्घ प्रीती आदरे गणेशा, पूजिती लोक. सर्व लोकांसी केसा मोहन फांसा, मग संचरला राजराणी वसा. तव त्या राजांगणेने देखिला कैसा, उत्तम ब्राह्मण. मग बैसावया दिधले आसन, ब्राह्मणासी करीती अभिवंदन. षोडशोपचारे पूजिला ब्राह्मण, सन्माने करुनिया. त्या रात्री समयी होत्या निद्रिस्था, त्यांसी दाखवी तो स्वप्न व्यवथा. तव रवी उदय झाला मागुता, सांगो आला ब्राह्मण. मृगाजी घालुनी पद्मासन, बैसला ब्राह्मण विचक्षण. स्वप्न करविता झाला श्रवण, राजांगणे प्रती. ब्राह्मण म्हणे राजांगणेसी, विपरीत स्वप्न झाले तुम्हासी. ते साक्षेपे करुनी तुम्हा सांगावयासी, येणे झाले आम्हा. राजकांता म्हणे द्विजोत्तमा, हे पूर्व भाग्याची आम्हावरी क्षमा. जे तुमच्या चरणांचे दर्शन आम्हा, हे पूर्वार्जिताचे फळ. सुफळ आमुचे तपसाधन, तो उदया आलासी पूर्व पुण्य दिन. आता अनुवादाते स्वप्न किमर्थ भविष्य. तव ब्राह्मण झाला वदता, जे तुम्हासी झाली स्वप्न अवस्था. ते अनुचित सांगो विचारिता, राज्य विघ्न पै तुमचे निद्रेचा वृत्तांत. तुम्ही स्वप्न देखिले अकस्मात, नगर प्रदेशी देखिला आवर्त. महापर चक्राचा, ते क्षणी बोलती अशुभ वाचा. कळस खचला शिवालयाचा, दंडभंगोनिया परताकांचा. पडिला भूतळी आणि ध्वनी महाघुका, दुर्गी बोभाइली भालुका. मग नगरामध्ये येऊनी उलुका, करीती दीर्घ शब्द. आणिक उद्वास देखिली नगरी, रुदन करीती भोभाग्य नारी. भागीरथी वाहवली महापुरी शोणिताची पै. जी मृग श्वापदे महावनींची, हाटी थाटे देखिली त्यांची. अवकाळी अभ्रे पर्जन्याची देखिली महावृष्टी. उत्तरेहुनी महाओघे आलिया, अतिक्रश उल्का शुभ बोलिल्या. नगरी अंतरिक्षावरुनी गेलिया दक्षिण दिशेसी. पवन मंदा सता ते काळी, उगेची द्रुम उन्मळले तळी. ते शाखा पत्र पुष्पी भूमंडळी, उत्पाटले वायुविन. चैत्य वृक्षी कर्कश वायस, सोम सूर्याविने देखिले आकाश. ऐसा तो सर्व गणाधीश, वदतसे राजांगणेसी. म्हणे राजांगणे, शतपुत्र जनिते ज्ञान निपुणे. महापतिव्रते समाने, तुझे तुझ पै. शतपुत्रा माझी मुख्य कुमार, तो स्वप्नी झाला वाजिया स्वार. अकस्मात प्रकटला समीर, तो वाते पडोनी मेला. ऐसी नाना स्वप्ने देखिली
दृश्य करोनी सांगितली, मग ब्राह्मणे आज्ञा मागितली, निघता झाला बिढारी. मग दिबोदासाची नायिका लीलावती नामे सुलक्षणिका, तिसी अनुभवली स्वप्न परीक्षा, मग काय विचारी मनी ते. मग पाहुणी समयानुसार ती लीलावती राजसुंदर, राजा देखोनी एकांत विचार, अनुवादले कामिनी. लीलावती व देजी चक्रवर्ती, अपूर्व आलिसे द्विजमूर्ती, जरी पाहो सप्त द्वीपवती, तरी न मिळेची ऐसी. भूत भविष्य वर्तमानादिक, कथितसे चतुर्वेदादिक, ऐसा तो त्रिलोकी द्विजनायक, देखिला असे आम्ही. जुनात तरी कल्पांतीचा, वेद सकळ वाखाणी वाचा, काय की जे सहस्रवदनांचा महीधर शेष पै. ते जे लोपला तुमचा पूर्वज, तो गबस्ती नामे कश्यपात्मज, ऐसा तो त्रिलोकी पूज्य द्विज, दृष्टी देखिजे स्वामी. सर्व विद्या जयासी ओळंगती, सर्व देवा जयाची मंत्रशक्ती, ऐसा तो देव गुरु बृहस्पती, न तुळे तयासी. मेरू न तुळे त्याची गुरुत्वा, क्षीरार्णव न तुळेची महत्वा, तुळिता शेष कुर्माची सत्वा, परीस अधिक तो. ऐसा तो गुरुरत्नांचा शैल, अंबुसागराहुनी निश्चळ, तयासी पहावया वाढ, वेळ न कीजे स्वामी. सर्व काळ संपूर्ण वेदाभ्यासी, तो स्वामी सौभाग्य सर्व द्विजांसी. इंद्रिये जिंकी ऐसा पृथ्वीसी, नाही योगेश्वर. प्रतिग्रह अंगीकारिना मानसी, तृणतुल्य देखे दुष्ट दानासी, तो बहु प्रकारे आत्मसंतोषी, मजण ए सांगता. मग तो पृथ्वीचा राज्यधर, जन चकोर पियुष आहार, की तो पौर्णिमेचा अमृत कर, वदता झाला कांतेसी. म्हणे कांते जे प्रिय उत्तम तुम्हा, ते अत्यंत प्रेम सुख आम्हा. तू माझ्या मनाची निज धामा, सुरत विलासिनी, जो शब्द प्रसवे तुझ्या आणनी, तो माझ्या मनी कौस्तुभ मनी, तरी पाचारू पाठवा सज्ञानी त्या द्विजोत्तमासी. मग लीलावतीने महासुलक्षणा, सखिया पाचारिल्या विचक्षणा, ज्या प्रबोधू जाणती ज्ञानगुणा, त्या पाचारू पाठविल्या. मग त्या गेलिया त्याचे बिढारी, साष्टांग घातला तयाचे दारी, चरण वंदोनिया त्या आज्ञाधारी, केले प्रत्युत्तर. म्हणती स्वामी द्विजवरा, आम्ही रायाच्या किंकरा, राजयाचे आज्ञा आलो तुमचे द्वारा, काही असे विज्ञापना. राजयाने ऐकिली तुमची ख्याती, साष्टांग नमिलेसे बद्ध हस्ती, तरी भद्री बैसला असे नृपती, पाचारी तसे तुम्हासी. ऐसे त्यांचे उत्तर ऐकोणी, निर्विघ्न निघाला झडकरोनी, बहुत्वरावंत भद्रस्थानी, पावता झाला पै. तो हेची कार्य होता इच्छित, राये पाचारीला अकस्मात, तव दुरोनी देखिला घेत येत, द्विजमूर्ती ब्राह्मण. राजा देखी द्विजाची दिव्य शोभा, उदयाचळी जैसी सूर्यप्रभा, की काळवंडे गंधर्व गाभा, शत एक संख्या. ऐसा तो ब्राह्मण सर्वज्ञानी, आला रायाचे भद्रस्थाने. मग दिवोदास राये देखोनी नयनी, उतरला सिंहासनातळी. सप्तपदे आला पुढारी, चरण पाणी स्पर्शिले शिरी, मग बैसविला सिंहासनावरी, बहु आदरे करुणिया. ओ सर्व सिद्धी जाणता शरीरी, राजयाने पूजिला षोडशोपचारी. मग दिवोदास प्रच्छा करी, बैसोनिया एकांत स्थळी. नरेंद्र म्हणे द्विजमूर्ती, तुम्हासी रहाणे कवने क्षिती, का सेविली हे अविमुक्ती, पुनरपी कोठे गमन. तव बोलता झाला द्विजवर, जो सर्व सिद्धीचा दातार, चतुर्वेद विद्येचा सर्वेश्वर, उद्भविता तोणी. ब्राह्मण म्हणे गा पुण्य श्लोका, आम्ही हिंडतो या त्रैलोक्या, आसनी स्थिर नवे घटिला त्रिपंचवरी. क्षणक्षणी त्रिलोकागमन, आम्हा राहावया नाही एक स्थान, तुमची दीर्घस्तुती झाली श्रवण, मग येणे झाले येथे. आम्हासी नाही गा दानाचा स्वार्थ, गमणी भेटे तुम्हा ऐसा समर्थ, तोची लाभ आमुचा मनोरथ, सुफळ सुखी.
मग राजा वेदगा द्विजमूर्ती, मी सप्तद्वीपवतीचा भूपती. म्या पृथ्वी राज्य केले पुण्यकीर्ती, ऐशी सहस्र वर्षे पै. ऐसे हे पृथ्वी राज्य अवधारा, म्या भोगिले जी द्विजवरा. तरी हे कथुनिया विचारा सांगावे आम्हासी. मग ब्राह्मणे प्रत्युत्तर केले, म्हणे जी राजेंद्रा संकलित काय प्रश्निले. तुमचे सामर्थ्य अपारण तुळे दिक्पतीशी पै. तैसा तो अमरपदी वज्रधर, तैसा तू क्षिती मंडळी नृपवर. सर्वसंपन्न परिपुण्य विचार, प्रश्निले काय. परी इंद्राचे घरी मोजिता, ऐश्वर्याची काय गणिता. तुमचे सामर्थ्य अपरिमिता, न तुळेची सुरेश्वरा. तुम्ही व्यापक झाले ती सर्व क्षिती, तुमची निर्धारिता तेजोदीप्ती. वैश्वानर दिसे मंदज्योती, तुमचेनी तेजे. तुम्हा काशीमध्ये अखंड वास, आणि तू सप्तद्वीपवतीचा अधीश. तुमच्या राष्ट्री नाही स्पर्श कृतांताचा पै. नैरतन तुळे विरोधासी, पृथ्वी परीघ करी चतुर्मासी. तो वरुण तुमची या स्पर्धेसी, न तुळेची सर्वथा. सर्व जीवांचे घटी जो स्वस्थ, मृत्यूची साक्ष जो कश्यप सूत. तो तुमची स्पर्धेसी मारुत, न तुळे राजेंद्रा. जे कुमुदिनीसी अति प्रीती, निर्धारिता शीतकराची ज्योती. तरी ग्रामोग्रामी दिव्यदीप्ती, तू झालासी चंद्रमा. रुद्रशक्ती समान नृपवर, भांडारे तरी न तुळे कुबेर. ऐसा तू सर्वसंपूर्ण राजेश्वर काशीपुरीचा. ऐसे तुमचे अपार सामर्थ्य, अनिक प्रश्निले काय स्वल्प व्यर्थ. येणे तुमचा सुफळ मनोरथ, काय पा होईल. द्विजासी वदे भूपाळ, हरी गणा ऐसा पुण्यशीळ. तरी तो आमुचा मृत्यू काळ, असे किती दिन. मग ब्राह्मण वदे दिवोदासा, तुम्हासी भेट होईल सत्पुरुषा. तो अष्टादशावे दिनी सर्व व्यवसा, हरील तुमचा पै. तो अष्टादश दिनी येईल आता, तुम्हासी वाक्य होईल सांगता. ते सत्य मानावी भविष्यवार्ता, राजेंद्रा तुम्हा. अष्टदिशा दिन झालियावरी, जो ब्राह्मण येईल तुमचे घरी. तो महाविचक्षण नित्याचारी, नसेची ऐसा आनिक. तो तुम्हा सांगेल ज्या ज्या खुणा, त्या हृदयी धरिजे नृपनंदना. तो विधी सांगेल कार्यकारणा, त्या कीजेगा तुम्ही. ऐसी नाना मते भविष्यगती, तेने सांगितली राजया प्रती. मग आज्ञा घेऊन द्विजमूर्ती, निघता झाला बिढारी. राये बहुत सन्मानेसी, बोळविले ब्राह्मणासी. मग राजा प्रत्युत्तर कांतेसी, वदता झाला पै. राजा म्हणे माझे प्रिय कांते, तू ज्ञान गुणे महापतिव्रते. स्वामी भक्तिनी तू महासचेते, शास्त्र श्रवणी तू. तूज सर्व परमार्थही अनुभवला, भूत भविष्याचा मार्ग सुचला. त्या भला तो द्विज ओळखीला, दिव्य परमार्थी. हा सांगितले गुण सम्यक, तो हा कोटी गुणे असे अधिक. हा त्रैलोक्यांत द्विजनायक, शोभला कांते. ऐसी त्या दिवोदास राजया, गणाधीशे केली मोहन माया. मग राजाने सर्व ही ऐश्वर्या, अनरत देखिले. षण्मुख म्हणे गा महाऋषी, ऐसी माया केली दिवोदासासी. गणेशे वाक्य सांगितले त्यासी, अष्टादश दिवसांचे. आता अष्टादशावा जो दिन, विष्णूसी पाठविल पंचारण. राजयासी वदला जो तो ब्राह्मण, गणाधीश गा अगस्ती. अगस्ती म्हणे गा स्वामीनाथा, माझी न सरे वियोग व्यथा. तरी मज सांगावे गा सर्वथा, काशी खंड हे काशीपुरी असता गणाधीशा. कैसी माया केली दिवोदासा, कैसा हरिला त्याचा राज्य व्यवसा. ते कथा निरूपा मज. मंदराच्या लावणी त्रिपुरारी, तो कैसा आणिला काशीपुरी. आणि शिवे कैसा पाठविला मुरारी, अविमुक्तीसी पै. स्वामी म्हणे गा अगस्ती मुनी, हाची प्रश्न करी दाक्षायणी. ते कथा श्रुत करा मज लागुनी, महादोष नाशिनी ते. आता विष्णू येईल काशीपुरीसी, दिवोदास जाईल वैकुंठासी. हा अध्याय श्रवण पठण जयासी,
तो काळ कृतांतासी गणिना. या अध्यायाची फलश्रुती सांगो आता. 101 पूजा केली उमाकांता. श्रवणे पठणे दोष दुरिता. तत्काळ नाश होय गृहींची होय श्रवण पठण. यानंतरे दिजे काही दान. तो काशीमध्ये होय पावन गंगा स्नान 101. जे पुण्य तुळा पुरुष केलिया. प्रयागा 101 गोदाणे दिदलिया. हा अध्याय श्रवण पठण झालिया ऐसे घडे सामर्थ्य. हा अध्याय करिता श्रवण पठण त्यासी कैचे दुःख दैन्य. अपुत्रिका संतान निर्धना होय धन प्राप्ती. उगीची काशी ऐशी द्वय अक्षरे. जो जंतू स्मरे निर्धारे. त्यासी वंदिजे सूरवरे. शरण कृतांत. या अध्यायाची फलश्रुती वाचेन बोलवे मज प्रती. माथा तुकी उमापती याची आपुण्यासी. की प्रयागी 100 गोदाणे दिधली. की 12 लिंगी वाती लाविली. की कोटी वरुषे समाधी साधिली अविमुक्तीसी पै. की पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य. की विश्वनाथाचे दर्शन. की सहस्र वेळा गया वर्जन करी तो गयेसी. ऐसे हे धर्मशास्त्र जया श्रवण. तो वंशावळी सह वर्तमान. कैलासपदी होय पावन म्हणे शिवदास गोमा. इति श्री स्कंद पुराणे काशी खंडे देवदास चरिते गणेश काशी प्रवेश वर्णन नाम 57 श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु श्रीरस्तु.